नमस्कार, वेलकम आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण भरपूर टाइमानंतर जे आहे करणार आहोत कुकिंगचा ब्लॉग। तर आज आपण कुकिंगच्या ब्लॉग मध्ये करणार आहोत द गार्लिक कॉर्न। ठीक आहे, गार्लिक कॉर्न। तर त्यासाठी आपल्यासाठी स्पेशल शेफ आपण जे मागवलेले आहेत आपल्या घरूनच, तर त्यांना आपण बोलवलेलं आहे। त्यासाठी जे आपल्याला सामग्री लागणार आहे ती आहे तुम्ही सांगा, तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये आहात तर तुम्ही सांगा, थोडे एफर्ट घ्या तुम्ही। उकडलेले कॉर्न, मीठ, ठेचून बारीक करून लसूण, कोथिंबीर, पाणी, थोडंसं तूप आणि शेजवान चटणी, पेरी पेरी मसाला आणि केचप। तर हे सगळं टोमॅटो केचप। ठीक आहे, ही सगळी आपली रेसिपी साठी लागणारी सामग्री आहे। ठीक आहे, पाठच्या बॅकग्राऊंड वरती नका जाऊ। आपलं घर सगळ्या युट्यूबर सारखं एस्थेटिक असं नाही आहे। ठीक आहे ना, तर आपलं घर आहे, किचन थोडंसं मेसी आहे, तर त्याला इग्नोर करा आणि आपल्या रेसिपीकडे या। तर त्यासाठी आपण पहिला करणार आहोत गॅस चालू। यस, काही करायला आपल्याला पहिला लागतं गॅस चालू। ये बड़ी अच्छी बात कही आप। गॅस चालू करणार आहोत आणि हे जे उकडलेले मके आहेत ते आम्ही उकडून त्याला बारीक म्हणजे काय त्याला दाणे काढलेले आहेत त्याचे, आणि त्याला मग आपण मिठामध्ये थोडंसं बॉईल केलेलं आहे। ठीक आहे, तर रेसिपी चालू करण्यासाठी पहिला आपण गॅस चालू केला, त्याला आपण लावलेली आहे कढई। ठीक आहे, थोडीशी गरम होऊन द्यायची आहे आपल्याला कढई। नंतर त्यात एक चमचा तूप 1-1.5 चमचा टाकते। येस, त्यामध्ये जास्त असतं, आपल्या घरात खाणारी सुद्धा माणसं जास्त आहेत। पहिला जो आहे आपण टाकलेला आहे तूप। ठीक आहे, तूप जो आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता। आम्ही घेतलेला आहे गोवर्धन तूप। कुठल्या ब्रँडचे प्रमोशन नाहीये, पण आमच्या घरी आवडतं। ठीक आहे, सगळ्यांना, तो आम्ही वापरतो आहे। ओके, तेल गरम झालं, तूप गरम झालं। तूप गरम झालं तर बघायचं पहिला आपला की तूप गरम झालेलं आहे की नाही। त्यानंतर आपण टाकायचे आहे लसूण बारीक करून घ्यायचे आहे, थोडेसे चॉप केलेले आहेत आपण। ठीक आहे, आणि त्यात थोडंसं हलवून गोल्डन होईपर्यंत त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे। जर तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग, ह्याच्या आधीचा ब्लॉग जो आहे तो मी कुकिंगचा केलेला, भरपूर टाइम अगोदर मी तो ब्लॉग केलेला होता। तर तो केलेला आपण कुठला केकचा, मँगो चीज केक केलेला। त्याला सुद्धा तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलेला मिळेल। चला, आपण काहीतरी आज मौसम असताना, पाऊस पडताना असं आहे, त्यामुळे आपण बाजारात सुद्धा मके आलेले आहेत, तर त्या मक्यापासून आपण काहीतरी करू। तर ही रेसिपी जी आहे मी खूप टाइम अगोदर बघितलेली, मी लोक आज बनवू उद्या बनवू, पण जी आहे रेसिपी काहीतरी बनवतो। आज आलेला आहे योग, आज आहे मला सुट्टी। ठीक आहे, सुट्टी आहे मला। झालं, ओके। आता आपल्याला गोल्डन झालेलं आहे, टाकायचं आहे, आपल्याला गोल्डन झालेलं आहे। आता आपण त्यात टाकायचं आहे थोडंसं टोमॅटो सॉस, तुमच्या स्वादानुसार, आवडीनुसार। त्यासाठी आपण स्पेशल शेफ मागवलेला आहे। अंगावर बिंगावर उडू नये बाबा, आपल्याला काय सवय नाही। शेजवान चटणी थोडी पाहिजे। ओके, थोडंसं शिजून द्यायचं आपल्याला, तर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचे स्वादानुसार, कारण की आपण जे आहे कॉर्न मध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे। जास्त खारट नको, आणि शेजवान मध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ विचार करून टाकावे। थोडीशी कोथिंबीर आणि थोडं पाणी। ओहो हो, एकदम चायनीजचा सुगंध आलाय। एकदम असं वाटतं की चायनीजच्या स्टॉलवरती उभा आहे, असा सुगंध आलेला आहे। मस्त ते लोक फ्राईड राईस असं टॉस करतात अंगावर येईपर्यंत, तसं आई टॉस करत नाहीये, चायनीज वाले, रोड साईड चायनीज। आणि हा व्लॉग जो आहे मला निकिता सोबत करायचा होता, पण निकिताची आहे ती अजून पुण्याला आहे, बाळाची काळजी घेत आहे। त्यामुळे जोपर्यंत मला टाइम भेटतोय तोपर्यंत तुम्ही व्हॉइस प्रूफ, म्हणजे बाळाचा रडण्याचा आवाज येणार नाही बॅकग्राऊंड मध्ये, असे तुम्ही व्हिडिओ बघत राहा। आणि असेच व्हिडिओ आमचे बघण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा,
भरपूर लोक जे आहेत ते ब्लॉग बघतात, पूर्ण बघतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. आता त्याला थोडंसं कड जे आहे आलेलं आहे. शिजलेले बॉईल केलेले जे आहेत कॉर्न ते आपल्याला टाकायचे आहेत. थोडंसं त्याला आटून द्यायचं. त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं, कोथिंबीर मीठ सगळं टाकून झालेलं आहे. थोडंसं मसाला लागून द्यायचा त्याला. येस. तर थोडंसं मसाला लागला की त्याला आपल्याला मग बाहेर काढायची आहे. नाही, ही रेसिपी आम्ही पहिल्यांदा करतोय, त्यामुळे आम्हाला तर काही अंदाज नाहीये. मागच्या ज्या रेसिपी होत्या म्हणजे चीज कॉर्नची तर मी फर्स्ट टाइम केलेली, आणि जो माझा फर्स्ट ब्लॉग होता चिकन सँडविचचा तो आम्ही रोज करतो महिन्यातून एकदा. ठीक आहे. त्यामुळे त्याचा आम्हाला अंदाज होता, पण ह्याचा आम्हाला अंदाज नाही आहे. त्यामुळे कशी होणार माहिती नाही आहे. बघू. पण त्याला थोडंसं हलकसं मसाला त्याला प्रत्येक कॉर्नला लावू द्या. आणि गॅस जो आहे तो थोडा स्लोच ठेवा, स्लो टू मीडियम. जास्त एकदम फास्ट आपल्याला ठेवायचा नाही आहे. समजलं का? कसं झालं? काय काय टेस्ट लागते? तिखट झालंय? तिखट झालेलं आहे. आधी तिथे सगळ्यांना व्हायरल फिवर झालेला आहे मुंबईमध्ये. घरात सुद्धा आमच्या पाऊस नाही, ऊन नाही, ऊन आहे तर पाऊस नाही, त्यामुळे सगळ्यांना व्हायरल सुद्धा फिवर झालेला आहे. त्यामुळे आम्ही एकदम झणझणीत खायचं आम्हाला प्लॅनिंग आहे. बघू जरा. गरम आहे बघा. टेस्ट करतो. गरम आहे सावकाश. कसं झालं? खारट तिखट आंबट. टॅमॅटो सॉस बरोबर. ते थोडंसं आटू दे, आहे ना, थोडं ड्राय होते. थोडं ड्राय होत्या. तिखट बरोबर आहे, जास्त पण नाही, पण बरोबर आहे. पण अलग डिश आहे बाबा. लसणाचा हे येतो ना. काहीतरी नवीन आहे. ठीक आहे. किचनमध्ये खूप गरम होते. पंखा मी बंद ठेवला कारण की पंखा चालू केल्याने मग आवाज येत नाही. ते तुम्हाला गाड्यांचा आवाज येतो कारण की आपलं घर जे आहे ते रस्त्याच्या कडेलाच आहे. समजलं. त्यामुळे थोडासा आवाज आहे ते आपण ॲडजस्ट करू. आणि असं मला आता वाटतंय की आपली जी डिश आहे ती मस्तपैकी अशी त्याला आपण आटवली आहे. आठवून त्याला हळूहळू क्विक रेसिपी अशी आपण ही तयार केलेली आहे. तर ही आहे आपली क्विक अशी रेसिपी जी 2 ते 5 मिनिटांमध्ये होऊ शकते. तर ही आहे आपली रेसिपी ही 2 ते 5 मिनिटांमध्ये होऊ शकते. घरच्या घरी कॉर्न आहे ते कॉर्न तुम्ही पाहिजे त्याला कट करू शकता. आम्ही त्याला सोलून त्याचे दाणे काढून केलेला आहे. प्रत्येकाची आपली आपली चॉईस आहे. ठीक आहे. त्यामुळे जे आहे आम्ही असे घेतलेले आहे. तर थोडं थंड होऊ द्या. गरम आहे. अयो गरम आहे. ठीक आहे. गरम आहे खूप. थोडंसं आरामात. तर तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघत असाल तर आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट जे आहे आम्ही कुठली फूडची जे आहे व्हिडिओ बनवू. कारण की तुमचे कमेंटसुद्धा आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. तर आम्हाला मोटिवेशन भेटतं. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करा. मी ते दिसतच नाही. मेन माणूस दिसला पाहिजे आपल्याला. कारण आपण फक्त बोलबच्चन करतोय. मेन हात चालवते, गॅस चालू करते ते हीच आहे. ठीक आहे. तुम्हाला काय बोलायचं आपल्या ऑडियन्सला? सबस्क्राईब करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आमचे व्हिडिओ सारखं आमचे व्हिडिओ सारखं बघत राहा. आपल्या 4 मित्रांना पाठवा आणि त्या 4 मित्रांना बोला की अजून 4 मित्रांना पाठवा. कारण की आमच्यासाठी जे आहे तुमचे कमेंट्स आणि तुमचे व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि तुमचं मत नक्की द्या या व्हिडिओबद्दल. कारण की खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला. ठीक आहे. कारण की जॉबवाल्यासाठी व्हिडिओ बनवणं थोडंसं मुश्किल आहे. दिवसभर जॉब असतो माझं सकाळी 11 ते 9. त्यामुळे जेव्हा सुट्टी भेटते, टाईम भेटते, जेव्हा आपण शूट करत असतो. ठीक आहे. निकिता असती. ठीक आहे. माझं मी एक टार्गेटसुद्धा धरलेलं आहे की आपण डेली ब्लॉग्स करू. रोज ब्लॉग आपण अपलोड करू. पण त्यासाठी निकिता घरी पाहिजे. कारण की आई बिझी असते घर कामामध्ये. आणि एक स्त्री किती मल्टीटास्किंग करते ते तुम्हाला माहिती आहे. इथं जेवण पण करते. इथं मशीनसुद्धा लावलेली आहे. ठीक आहे. मी घाबरलो. लसणाचा सुगंध. आता जे आहे आई टेस्ट करणार आहे. कशी झाली ते सांग. आणि हॉनेस्ट ओपिनियन दे. हॉनेस्ट. ठीक आहे. कसं वाटतंय? हॉनेस्ट ओपिनियन. छान आहे.
ओके, छान झालं. छान झालं. चला आता मी जे आहे ही डिश टेस्ट करून बघतो कशी झालेली आहे. गुड, चांगली आहे. मस्त ठसका मारतो तिखट. थोडंसं जे आहे टोमॅटो सॉस जो थोडासा जास्त झालेला आहे असं मला वाटत आहे. मला बरोबर आहे. तेवढं वाटतं मला जे आहे थोडंसं टोमॅटो सॉस जो आहे थोडं जास्त झालेला वाटत आहे. पण ठीक आहे, फर्स्ट टाइम ट्राय केली आहे. एकदम चुम्मेश्वरी जी आहे आपली डिश झालेली आहे. तर अशाच ब्लॉगसाठी, अशाच रेसिपीसाठी, अशाच मजेदार गोष्टींसाठी नक्की फॉलो करा आमचं पेज जे आहे संजोग निकिता ब्लॉग्स. ह्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.